नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. राजकारणामध्ये एक काळ असा होता की आयाराम गयाराम संस्कृतीबद्दल लोक नापसंती व्यक्त करत, नाक मुरडत, अशा नेत्यांकडे तुच्छतेने बघत. परंतु अलीकडे आयाराम गयाराम संस्कृती हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. पक्षाच्या विस्तारासाठी अनेकदा दुसऱ्या पक्षातल्या दिग्गज नेत्यांना तुमच्या पक्षामध्ये सामावून घेतलं जातं. त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येतं. अनेकदा असंही होतं की एखाद्या पक्षामध्ये एखाद्या नेत्याचा प्रचंड कोंडमारा सुरू आहे आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हा नेता दुसऱ्या पक्षामध्ये सामील होतो. इथपर्यंत ठीक आहे. अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा दुसऱ्या पक्षातून आलेला एखादा नेता तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निष्ठा शिकवायला लागतो, त्यांना पक्षशिस्त म्हणजे काय हे सांगायला लागतो. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून घ्या की त्या पक्षाचा आधीच कडेलोट झालेला आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे. भास्कर जाधव हे उबाटा शिवसेनेतलं चर्चित व्यक्तिमत्व. पक्षाच्या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं आणि त्यांना सांगितलं की अलीकडे आपल्या पक्षाची काँग्रेस होत चाललेली आहे. भास्कर जाधवांनी ही खंत व्यक्त केलेली आहे. भास्कर जाधव नेमकं म्हणालेत काय? तसं म्हणाले की पक्षामध्ये 10-15 वर्ष एखादा पदाधिकारी एकाच पदावर राहतो. त्याने जर काम केलं नाही तर त्याला बाजूला करण्याची हिंमत पक्षामध्ये नसते. त्याला खुश करण्यासाठी, त्याचं मन राखण्यासाठी काम करत नसताना त्याला दुसरं पद दिलं जातं. आपल्या पक्षाची काँग्रेस होत चाललेली आहे. उबाटा शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. ही काही महाराष्ट्राच्या जनतेसाठी ब्रेकिंग न्यूज नाही आहे. सवाल हा आहे की भास्कर जाधव यांना याची खंत का वाटते आणि कधीपासून वाटायला लागलेली आहे. कालपर्यंत अशी परिस्थिती होती की काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं चरणामृत घेण्यामध्ये उबाटा शिवसेनेला धन्यता वाटत होती. उबाटा शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उदो उदो चाललेला असायचा. प्रचंड कौतुक चाललेलं असायचं आणि ज्यांचं आपल्याला कौतुक वाटतं त्यांच्या पक्षासारखा जर आपला पक्ष झाला तर याच्यामध्ये खंतावण्याचं कारण काय? भास्कर जाधव यांचं हे विधान म्हणजे मी नाही त्यातली आणि कडिलावा आटली या प्रकारचं आहे. भास्कर जाधव हे मूळचे शिवसेनेचे कट्टर आणि कडवट शिवसैनिक. 1995 ते पहिल्यांदा आमदार झाले आणि 2004पर्यंत ते आमदार होते. तोपर्यंत सगळं सुरळीत होतं. तंटा त्याच्यानंतर सुरू झाला. 2004 भास्कर जाधव यांना कुणकुण लागली की आपलं तिकीट कदाचित कापलं जाणार आणि हा तंटा सोडवण्यासाठी ते मातोश्रीवर गेले. परंतु त्यांच्याच म्हणण्यानुसार मातोश्रीवरून त्यांना हाकलून लावण्यात आलं आणि याच दरम्यान भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजन साळवी आणि एक शिवसैनिक उदय शेट्टे यांना रात्रभर खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. मातोश्रीवरून त्यांना सोडवण्यासाठी फोन येत होते परंतु भास्कर जाधव यांनी दखल घेतली नाही. नारायण राणे यांनी सुद्धा फोन केला परंतु भास्कर जाधव बदले नाहीत. म्हणजे 1995 जो कट्टर शिवसैनिक होता त्याची कट्टरता 2004 हवेत विरून गेली, त्याची वाफ झाली. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर भास्कर जाधव यांनी आपली कट्टरता आणि शिवसेनेचा अंगरखा काढून बाजूला ठेवला. पक्षनिष्ठा खुंटीला टांगली आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले. निवडणूक चिन्ह होतं अंगठी. या अंगठीचा प्रचार करून भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं स्वप्न भंग पावलं. कारण शिवसेनेने प्रभाकर शिंदे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. पराभव प्रभाकर शिंदे यांचा सुद्धा झाला परंतु दोघांच्या साठमारीमध्ये रमेश कदम यांचा मार्ग मोकळा झाला आणि रमेश कदम या निवडणुकीमध्ये विजयी झाले. अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर भास्कर जाधव पराभूत झाले होते. परंतु कालगती ओळखून भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करते झाले आणि त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना सगळं काही मिळालं. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळालं. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं आणि भास्कर जाधव पुन्हा एकदा सुखी झाले, संपन्न झाले. परंतु समाधानी मात्र होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर त्यांची प्रचंड धुसफूस सुरू होती. विशेष करून सुनील तटकरे आणि भास्कर जाधव या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता आणि या भांडणांना कंटाळून भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केला 2019. सांगण्याचा मुद्दा हा आहे की शिवसेनेने भास्कर जाधव यांना 2दा आमदारकी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने तर सगळं काही दिलं. तरीसुद्धा भास्कर जाधव समाधानी झाले नाहीत. पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आले. या पक्षाला आज उबाटा शिवसेना म्हणून ओळखलं जातं आणि या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भास्कर जाधव मार्गदर्शन करताना सांगतायत की आपल्या पक्षाची काँग्रेस होत चाललेली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भास्कर जाधव तब्बल 15 वर्ष होते त्या पक्षाची संस्कृती आणि काँग्रेसची संस्कृती याच्यामध्ये फरक काय? त्या पक्षाची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा याच्यामध्ये फरक काय? तर फरक 0 आहे. त्यामुळे भास्कर जाधव उबाटा शिवसेनेची काँग्रेस होते याच्याबद्दल कांगावा का करतायत?
2019मध्ये भास्कर जाधव शिवसेनेमध्ये आले आणि त्यानंतर काही काळातच शिवसेना काँग्रेस शरण झाली, काँग्रेसच्या कृपाछत्राखाली वावरू लागली, काँग्रेससोबत सत्तेमध्ये गेली. या पक्षाची शक्ल झाल्यानंतर सुद्धा भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आणि त्याच्यानंतर या पक्षाने ज्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या म्हणजे उबाटा शिवसेनेच्या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटोसुद्धा झळकले. त्यावेळी भास्कर जाधव यांना खंत वाटली नाही. मग आत्ता खंत वाटण्याचं कारण काय? महाविकास आघाडीचं सरकार असताना शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये असं स्पष्टपणे आणि स्वच्छपणे सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची विचारधारा ही आमच्यासारखीच आहे. आमच्यासारखी म्हणजे काँग्रेसच्या विचारांसारखी. शरद पवारांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही काँग्रेसची विचारधारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गांधी आणि नेहरू यांचा विचार मानतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष जर काँग्रेसची विचारधारा मान्य करत असेल, उद्धव ठाकरे जर स्वतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना शरण असतील, उद्धव ठाकरे यांचा पक्ष जर काँग्रेसच्या कृपाछत्राखाली आनंदाने वावरलेला असेल, तर मग उबाटा शिवसेनेची काँग्रेस होते. याच्यामध्ये खंत करण्याचं भास्कर जाधव यांना कारणच काय? खरं तर त्यांनी सेलिब्रेशन केलं पाहिजे. पातळ झालेल्या पक्षनिष्ठ आणि सत्ता समर्पित नेते ही फक्त काँग्रेसची समस्या नाही आहे. सगळ्याच पक्षांना थोड्या बहुत प्रमाणामध्ये याची लागण झालेली आहे. जोपर्यंत तुमचं तिकीट शाबूत आहे तोपर्यंत तुमच्या पक्षनिष्ठा कायम असतात. एकदा त्या तिकिटाला धोका निर्माण झाला, तुमचं तिकीट कापलं जाणार अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा मात्र तुमची निष्ठा एखाद्या पिकलेल्या फळासारखी गळून पडते. फक्त फळ आणि राजकीय नेत्यांमध्ये फरक एवढाच आहे की राजकीय नेते पुन्हा एकदा जाऊन आपल्या मूळ पक्षाला चिटकू शकतात. भास्कर जाधवांचं सुद्धा तसंच आहे. शिवसेनेमध्ये नेत्यांशी जेव्हा जमत नव्हतं तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. तिथे सुनील तटकरे यांच्याशी फाटलं, पुन्हा एकदा ते शिवसेनेमध्ये आले आणि इथे अनंत गीते यांच्याबरोबर त्यांचा राडा सुरू झाला. भास्कर जाधवांची एकूण जी मानसिकता आहे ना, ती मानसिकता म्हणजे कभी कभी तो लगता है साला आपणच भगवान आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण परमेश्वराचे अवतार आहोत आणि संघटनेमध्ये आजूबाजूला जितके लोक आहेत त्यांनी हात जोडून आपल्यासमोर उभं राहावं. ते भास्कर जाधव खंत व्यक्त करत आहेत की आपल्या पक्षाची काँग्रेस होत चाललेली आहे. आपण कोणत्या दिशेला जायचं, काय करायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो राजकीय नेत्यांनासुद्धा आहे. तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ इच्छिता, तुम्ही जाऊ शकता. तुमचा राजकीय फायदा करण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे तुमच्याकडे आहे. दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तुम्ही जर मेहनत केलीत, लात मारीन तिथे पाणी काढीन अशा प्रकारचा बाणा दाखवलात तर दुसऱ्या पक्षातसुद्धा तुम्ही मोठे होऊ शकता. फक्त या नेत्याने एक पथ्य पाळण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही एका पक्षातून उडी मारून दुसऱ्या पक्षात जाता तेव्हा निष्ठेबद्दल बोलण्याचा तुमचा अधिकार संपुष्टात येतो आणि तिथे आपल्या पक्षाची काँग्रेस होत चाललेली आहे ही डायलॉगबाजी तुमच्या तोंडी शोभत नाही. भास्कर जाधव यांनी फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.